काही आमदारांचा शपथविधी पार पडला. त्याच्यात महाराष्ट्राचे बच्चू भाऊ यांनी सुद्धा आमदारकीची शपथ घेतली. शपथविधी सुरू होण्यापूर्वीच सर्वच आमदारांना सूचना देण्यात आली होती की अन्य कुठलेही नामोल्लेख टाळा, कोणत्याही घोषणा देऊ नका, जयघोष करू नका, कारण शपथविधीचं पावित्र्य आणि गांभीर्य लक्षात घ्या. बच्चू भाऊनी शपथविधी झाल्यानंतर मला एक सुविधा द्या अशी मागणी केली. अर्थात त्यांना ती देण्यात आली नाही. तरी सुद्धा त्यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. नवनिर्वाचित सदस्यांना शपथेचा नमुना दिलेला आहे. शपथेपूर्वी किंवा शपथेनंतर इतर कोणतीही घोषणा किंवा कोणत्याही नावाचा उल्लेख करू नये अशी त्यांना विनंती करण्यात येत आहे. श्री ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू. स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन, भारताचे सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे करतले थोडीशी सुविधा दिली पाहिजे. नाही सुविधा नाही कोणाला. सेना नेते एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे आभार मानतो आणि छत्रपती संभाजीराजांना अभिवादन करतो. म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्याच कृपेमुळे आपण आमदार झालेलो आहोत. त्यावर्षी कृतार्थ भाव व्यक्त करण्याचा त्यांनी नियमभंग तोडून, शिष्टाचार सोडून अट्टहास केला. असे अट्टहास करणारे, अशा पद्धतीचे आमदारक्या मिळवणारे बच्चू भाऊ काही पहिली व्यक्ती नाही. आता जेव्हा बच्चू भाऊनं विचारलं गेलं की आपल्या प्रहार संघटनेचं, प्रहार पक्षाचं विलिनीकरण आपण शिवसेनेमध्ये करत आहात, शिवसेना सोबत जात आहात, त्यावेळेस तारण दिलं होतं की किती दिवस संघर्ष करायचा, किती दिवस विरोधात राहायचं. शेवटी विकासासाठी, काही मुद्द्यासाठी, काही प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेसोबत जावं लागतं. आणि बच्चू भाऊ एकदाचे या सत्तेच्या कळपामध्ये सामील झाले. म्हणजे बच्चू भाऊ काही एकटेच तसे नाही. असे संधी साधू लोकांची संख्या आता राजकारणामध्ये वाढत चाललेली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आवाजही तितकाच महत्वाचा असतो. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असणं गरजेचं असतं. पण सध्या महाराष्ट्रात काय झाले सांगता येत नाही. कारण विरोधी पक्षामध्ये कुणालाच राहायचं नाही. कारण जो तो राजकारण्यांना सत्ताधारी पक्षाच्या कळपामध्ये सामील व्हायचं. त्याची काय कारणं असतील? अनेक संधी साधू लोकांना सत्तेचा जो काय मलिद असतो, तो मलिदाचा वाटा आपल्या पण पदरात पडावा अशी एक अपेक्षा असते. आणि काही लोकांना सत्तेसोबत तुम्ही नाहीत म्हणून त्यांच्या मतदारसंघावर, त्यांच्या कार्यक्षेत्रावर सरकारी पक्षाकडून निधीची कमतरता केली जाते. त्यांच्या अनेक विकास कामाला खीळ घातली जाते. म्हणजे तिथं सुडाचं राजकारण केलं जातं. एखादा लोकप्रतिनिधी सरकारी विरोधी भूमिकेत असेल तर तिथल्या लोकांना सुद्धा तशाच पद्धतीचा सूड सरकारी पक्षातून घेतला जातो की काय अशी शंका यायला लागली. आणि त्याच्यामुळं जो तो काही राजकारणी आहे त्या राजकारण्याला सत्ताधारी पक्षात जायचं असतं, विरोधात कुणालाच राहायचं नसतं. आता इतर राजकारणी होतात, पण बच्चू भाऊ सारखा चळवळीचा नेता, त्याच्या संघर्ष रक्तामध्ये भिनलेला आहे, त्याची दबंग कार्यकर्ता म्हणून त्याची ओळख आहे,
राजकारणी असावा तर बच्चूभाऊ सारखा असावा असा महाराष्ट्रात म्हटलं जात होतं. ह्या बच्चूभाऊनी इतकं तडजोडीचं राजकारण का केलं असेल? जेव्हा बच्चूभाऊ सारखा लढवया कार्यकर्ता जेव्हा आपली शस्त्र खाली ठेवतो आणि सत्तेला शरण जातो, सत्तेच्या कळपामध्ये जातो, मग खचितच इथून पुढं सक्षम विरोधी पक्षनेता सरकारच्या विरोधातला जो काही दबंग आवाज असतो, तो आवाज आता विधानसभेमध्ये हळूहळू कमी होत जातील. कारण आता प्रत्येक राजकारण्याला सत्तेसोबतच राहायचं आहे. संपूर्ण आदर्शवाद व्यवहार्य नसतो, पण लोकशाही मूल्य, पारदर्शक कारभार, लोकांचं हित याचा आग्रह कुठलाही विवेकशील नागरिक करत असतो. आणि त्याच्यामुळं राजकारणामध्ये जी विरोधकांची जी काही सपशेल शरणागती आहे, ही आपल्या लोकशाहीसाठी आणि आपल्या लोकहितासाठी आणि एकंदरच राज्य कारभारासाठी, राजकारणासाठी फार धोकादायक घटना आहे. कारण लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष असणं फार गरजेचं असतं. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की मला कळवा. लाईक करा, शेअर करा. जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.